हॅलो, कशी आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. मी सुद्धा मस्त आणि मजेतच आहे. तर आज खूप मस्त आणि छान असं वाटतंय, कारण मी आज आलेली आहे. मी म्हणजे माझी पूर्ण फॅमिली आणि आमची जी कम्युनिटी झोन आहे बाळकुमची म्हणजेच ठाण्याची, ते सगळे मिळून आम्ही आज यात्रेमध्ये आलेलो आहोत. आणि आज आहे 15 तारीख, यात्रेचा शेवटचा दिवस. तर माउंट मेरी चर्च बेंड्रा इथे तर आम्ही आता बसमधून उतरून आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर तुम्हाला स्टार्टिंगला दिसत असेल फुलं, मेणबत्ती आणि मेणाच्या ज्या आकाराच्या बाहुल्या बनवल्या असतात, घर बनवलेलं प्रत्येक ज्या वस्तू असतात जे आपण नवस करतो त्या आपण चर्चमध्ये अर्पण करतो. त्याचं म्हणजे ज्याने पण कोणी नवस केलेला असतो त्यासाठी असतो. तर इथे आम्ही हार घेतला, मेणबत्त्या घेतला मदर मेरीला अर्पायला. त्यानंतर आम्हाला 9चं मास अटेंड करायचं आहे, म्हणजे मिसा बलिदानामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि बघा ना, दरवर्षीप्रमाणे ह्या दिवशीसुद्धा भरपूर पाऊस आहे. त्या स्टार्टिंग पावसानेच केलेली आहे प्रवेश करतानाच. तर तुम्ही बघा, इथे तुम्हाला स्टार्टिंगला दुकानंही दिसतं. आम्ही मिसा बलिदानामध्ये भाग घेतल्यानंतर आम्ही आता मदर मेरीचं दर्शन करण्यासाठी चर्चमधून जाणार आहोत. तर हे बघा मदर मेरी, इथे दर्शन घेऊन त्यानंतर आम्हाला यात्रेमध्ये जायचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच राहा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर हे बघा, आता ह्यावेळीसुद्धा भरपूर गर्दी असते आणि दरवर्षीप्रमाणेसुद्धा ह्या वर्षी पण गर्दीचं आहे. आणि थोडा पाऊस असल्यामुळे कसं माणसं इथे तिथे थांबल्यात, कारण छत्र्या घेऊन चालण्यात एवढं तुम्हाला हे होत नाही, ॲडजस्ट करता येत नाही, कारण भरपूर लोक असतात त्यामुळे आपल्याला ते ॲडजस्ट करता येत नाही. तर तुम्हाला इथे स्टार्टिंगला दिसत असेल तर रोजरीचं जे शॉप आहे आणि इथे सिस्टर्स लोकांचं ते शॉप आहे. त्यानंतर स्वीट्स, अनेक प्रकारचे स्वीट्स असतात, चणे, फुटाणे, खूप काही आहे इथे बघण्यासारखं. आणि इथे स्टार्टिंगलाच आम्ही चणे घेतले आहोत. पहिलं म्हणजे जे घेतले तो चणे. त्यानंतर मला जर आवडणारा जर असेल ना तो हलवा, हा जो ब्लॅक कलरचा हलवा आहे ना तो मला खूप आवडतो. तो आम्ही म्हणजे 3-4 प्रकारचे पाव किलो हलवा घेतलेला आहे. आणि हा ब्लॅक कलरचा हलवा आहे तो 100 रुपये पाव आहे. आणि त्यानंतर आम्ही अंजीरचा हलवा विचारला, तो 150 रुपीज पाव आहे. प्रत्येकाची जी रेट आहे तो वेगळा आहे. जास्त करून 100 रुपये पावच आहेत. फक्त अंजीरचा जो आहे ना तो 150ला आहे. आणि ह्याच्याजवळ पूर्ण फ्रेश होता, म्हणजे आज जर शेवटचा दिवस असूनसुद्धा इथे फ्रेश, कारण हे पूर्ण पॅक करून ठेवला आणि एकदम सॉफ्ट होता तो. आणि कारण ते सॉफ्ट ह्यासाठी कारण तो फ्रेश आहे म्हणून. तर आम्हाला इथे टेस्ट करायला पण दिलं आहे, तर मी खाऊन घेतलं आहे. आणि माझ्यासोबत भाऊ आहे, नवरा आहे माझा, त्यानंतर माझी मुलं. स्वीट घेऊन झालं आहे. त्यानंतर इथे लोणचं होतं, पिकल्स होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे पिकल्स आहेत. तर ह्यामध्ये लसूणचं विचारलं तर इथे 150 रुपीज पाव आहे फक्त लसूणचंच. आणि जे दुसरे पिकल्स आहेत ते 100 रुपये पाव आहे. पण ह्यानंतर आम्ही पुढे गेलो तर ह्याच व्हिडिओमध्ये सांगते, ह्याने आम्हाला 150ने दिले. पण जे पुढची जी दुकानं आहे त्याच्यामध्ये 80 रुपीज पाव होतं लसूणचं लोणचं. तर कधी कधी जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर शेवटच्या दुकानापर्यंत जाऊन आपण विचारायचं, नंतरच घ्यायचं आहे, कारण जे अगोदर असतात ना ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न भरपूर करतात. आणि इथे नंतर पुन्हा भावाने चणे घेतले आहेत गावी नेण्यासाठी, कारण घेतले नव्हते म्हणून चणे घेतलेले आहेत. म्हणजे हा आपला चणे आणि फुटाणे, जे मेन महत्त्वाचा भाग आहे तो हाच आहे.
त्यानंतर ह्यामध्ये भरपूर सारे अशा गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या असतात, घेण्यासारख्या असतात. थोडी कॉस्टली असतात, थोडी कुठल्या गोष्टी स्वस्तही असतात. तर इथे मी इयरिंग्स बघत होते. तर इयरिंग्स मला काय आवडलं नाही खास, म्हणजे छान असूनसुद्धा मला आवडलं नाही, की मला हवं होतं तसं न होता. सो मी ते स्किप केले. त्यानंतर मला रोजरी घ्यायचे आहेत. तर रोजरी म्हणजे मी जी हमेशा माझ्या गळ्यामध्ये असते. तर ह्यावेळी वेगळी कशा प्रकारची रोजरी घ्यायची होती, म्हणजे असा कलर डिसेंट असा. तर इथे आम्ही 4-5 रोजरी घेऊन पुढे निघालेलो आहोत. इथे आम्ही 3 टेबल क्लॉथ घेतले आहेत, म्हणजे एकाच कलरचे आणि एक सेम पॅटर्नचेच घेतले आहेत. मी घेतले, माझ्या जावेने, तसंच माझ्या भावाने पण घेतले आहेत. तिघांनी मिळून घेतल्यामुळे त्याने प्राईस कमी करून पण दिलेले आहे. आणि त्यापुढे आम्ही जातो आहे. तर तुम्हाला इथे दुकानं दिसत असेल 50-50 रुपीजचं. तर इथे टी शर्ट्स अँड शॉर्ट्स आहेत, ते 50 रुपीजला आहेत. ते असं एक दुकान झालं. ह्यानंतर आम्ही गेटच्या बाहेर गेलो आहेत. तुम्हाला जर दिसत असेल, ही जी दुकानं आहेत ती गेटच्या बाहेर आहेत. आणि त्यानंतर इथे भरपूर कपड्यांची दुकानं आहेत, खाऊची पण दुकानं आहेत, आणि जास्त करून इथे कपड्यांची दुकान आणि पर्सचं दुकान भरपूर आहेत. तर इथे खूप छान असे फ्लॉवर आहेत, फ्लॉवर पॉट आहेत. तर इथे माझ्या जावेने गुलाबाचं फ्लॉवर घेतलेलं आहे. अप्रतिम असा कलर आहे त्याचा. तर खूप छान त्याने चॉईस करून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मदर मेरीचं आम्हाला दर्शन झालं आहे. तर इथे आम्ही प्रेयर केलं आहे. इथे आहे मदर मेरी क्रॉस, त्यानंतर सेंट अँथोनी. इथे प्रेयर केलं आणि पुन्हा आम्ही आता इथून निघाले आहोत. यात्रा फिरून झालेली आहे. मदर मेरीचं दर्शन घेतलं, मिसामध्ये भाग घेतला, प्रेयर केलं. खूप छान वाटलं, खूप हॅपी वाटलं. आता आम्ही इथे जेवण करतो आहे. त्यानंतर आम्ही जुहू चौपाटीला निघणार आहोत. आमचा हा आजच्या दिवसाचा फायनल आणि शेवटचा भाग आहे.
तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही घरी येतेवेळी जुहू चौपाटीवरती 1 ते 1.5 तास तिथे थांबतो. थोडंसं मुलं वगैरे एन्जॉय करतात, त्यानंतर आम्ही निघतो आहे. तर आय होप की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि बघितला असल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाही असेल. आवडल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका. चला मग, आजचा दिवस खूप छान होता आणि सगळ्यांनाही खूप छान गेलाच असेल. तर आज बघायला भाविकांची खूप गर्दी होती. चर्चमध्ये मदर मेरीला एवढी लोकं मानतात, त्यामुळे गर्दी भरपूर असते. तिचं ब्लेसिंग खूप असतं, त्यामुळे सगळ्यांना तिचं ब्लेसिंग मिळू दे आणि सर्व इच्छा आकांक्षा सगळ्यांची पूर्ण होऊ दे असे मी इच्छा प्रकट करते. चला मग पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आराम करते, तुम्हीसुद्धा आराम करा. बाय बाय, काळजी घ्या.